नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या मिनी ब्लॉगला सुरुवात करूया. तर गेल्या आठवड्यात ना रक्षाबंधन होतं आणि आम्ही काही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं नव्हतं, कारण की आम्हाला सुतक होतं. तर आज आहे ना, चला तर म्हटलं सुतक वगैरे मिटलं होतं, तर मग मी आज म्हटलं चला रक्षाबंधन सेलिब्रेट करून घेऊया. तर इथे आहे ना, मी सर्वप्रथम देवाला औक्षण वगैरे करून घेतलं स्वामी महाराजांना आणि त्यांना राखी बांधून घेतली आणि औक्षण वगैरे करून घेतलं. आणि इथे आहे ना, मुलांना लगेचच औक्षण करून घेतलं. तर इथे आहे ना, माझ्या बहिणीची मुलगी ना आलेली होती त्यांना ओवाळायला, पण मग आम्हाला सुतक होतं ना, त्यामुळे मग ते फक्त राख्या ठेवून गेलेली होती. तर मी इथे आहे ना, मग मुलांना ओवाळून आणि राख्या वगैरे बांधून घेतल्या आणि लगेचच मिस्टरांना पण ओवाळून घेतलं. तर मिस्टरांना पण ओवाळलं, कारण की मिस्टर पण आपले रक्षण वगैरे करत असतात ना. मग भाऊलाच राखी बांधायला पाहिजे असा काही नियम नाही आहे, नाही का. म्हणून मग मी इथे मिस्टरांना राखी बांधली आणि मुलांनी मग लगेच माझ्या नमस्कार वगैरे करून घेतला. आणि इथे ना आम्ही दरवर्षी घराला वगैरे गाड्यांना सगळ्यांना राखी बांधत असतो, कारण की ना घर पण आपलं वाईट गोष्टींपासून रक्षा करत असतं. गाडी आहे, गाडीवर पण आपण त्यामुळे ना त्यांना पण आम्ही राखी बांधून घेतो. तर अशा प्रकारे ना आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करून घेतला. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.